दिसेल. चला सर्व टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय शिवाजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय. सर्वली पाडा टीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये करतोय. आपण पाहतायत शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेतील गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इकडनं मात्र सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद. आपण साहेब या स्पर्धेला भेट दिली. आपण पाहतायत सल्लागार संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतायत साहेब उपस्थित झालेत. आपलं मूल्यवान वेळ या स्पर्धेकरिता आपण दिलं. साहेब आपलं मनापासून धन्यवाद आहे. आपण पाहताय शिवनेरी चषक 2026 चा महासंग्राम शिवनेरी स्पोर्ट्स जुना अंदुरकी आयोजित ही स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला आपण सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे. पंच चला गेम स्टार्ट करायची आहे. सरवली पाडा टीम आपण आपला 12th मॅन देखील पाठवायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये. सरवली पाडा टीमचा 12th मॅन चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टीम सरवली पाडा आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीची जोडी आपण पाहतायत महेशजी माली जे आपण पाहतायत अध्यक्ष देखील आहेत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे. ते सलामीला आलेत. एक जबरदस्त बॅटर आहेत, तगडे स्ट्रोक खेळण्याकरिता ओळखलं जातं. टीम दामणगाव देखील दुसऱ्या क्रमांकावर रँक करते. तर टीम सरवलीला देखील विसरून चालणार नाहीये, कारण सरवलीकडे देखील चांगली स्ट्रेंथ आहे. आणि इकडनं जर पाहिलं तर सातत्याने दोन्ही टीमने चांगला खेळ केलाय. त्यामुळेच आज जर आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर रँक करणाऱ्या या दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत त्या ठिकाणी मागच्या दिशेने जे पिवळे पट्टे आहेत त्या ठिकाणी चेंडू जर क्रॉस झाला पट्टीच्या त्या साईडने जर निघून गेला, तिकडे जर चेंडू हरवला तर 2 धावा दिल्या जातील, अथवा तुम्ही धावा पळून घेऊ शकता. आणि विहिरीच्या आतमध्ये चेंडू पडला तर तिकडे 2 धावा दिल्या जातील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तिकडे जर पडद्याच्या मागे जाऊन चेंडू आतमध्ये आला तर आपण धावा पळून घेऊ शकता. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतायत महेश माळी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत योगेश भोईर. ही सलामीची बिनीची जोडी. सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. व्हेरी फर्स्ट ओव्हर. गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहत आहेत बालाराम. पहिला चेंडू आडवा बॅटनं स्लॉट मध्ये घेऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरुवात चांगली झाली आहे टीम सरवली पाडाची. चांगलं प्रदर्शन सातत्याने हायलाइट क्रिकेट दोन्ही टीम देखील सातत्याने खेळताना दिसत आहेत. मोठे फटके एक्झिक्यूट करण्याकरिता दोन्ही टीम्सला ओळखलं जातं. नेक्स्ट बॉल प्ले अँड मिस. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट क्रिएट करणारा चेंडू फलंदाजाला पिट करून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. दोन्ही बॅटर्स आता थोडीशी चर्चा करतायत. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त आहे. मिड ऑफच्या वन उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे जज करत होते, परंतु चेंडू पासून थोडेसे दूर राहिले. चेंडू शरीरावर येऊन आदलला. दोन्ही बॅटर्सकडे तोपर्यंत संधी होती 2 धावा पडून पूर्ण करण्याची. अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज इकडनं मात्र 2 धावा पडून पूर्ण करतात. या दुहेरीच्या मदतीने वैयक्तिक स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील खाते उघड होत असताना
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमचं श्री गणेश होत असताना आपण पाहत आहेत. नेक्स्ट बॉल बॅटना फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट चांगल्या पद्धतीने केले गेलं, वेल टेकन. पहिला आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेला धामणगाव टीमला. महेश माली सस्त्यात बाद झालेत. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट इज डाऊन. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. आमने टीम सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना, एका बाजूने सरवली पाटा टीम, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत धामणगाव टीम. एक चांगली लढत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर सज्ज होत असताना अनिल भोईर. आपण पाहताय प्रमोदजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक इकडनं जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 3च्या घरामध्ये. 3 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. 1-3 अशी स्थिती. धामणगाव टीम सध्याच्या घडीला तरी इकडनं थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा बदलवला जातोय, कारण योगेश एक चांगले बॅटर आहे. हाय आमने चांगली बॅटिंग करतायत. या दरम्यान चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक वाडा फिल्डिंग जबरदस्त एफर्ट तिकडे लावले. चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलंय. स्वतःच्या संघाकरिता इकडनं मात्र 2 धावा वाचवले आहेत, कारण ज्या पद्धतीने रनअप त्या ठिकाणी पाहिलं आपण क्षेत्ररक्षकाचं. त्यानंतर चेंडूला स्टॉप केलं गेलं. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिल्या षटकाची इकडनं झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार संतोषजी म्हात्रे साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. चेतनजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. साहेबांनी आपलं मौल्यवान वेळ या ठिकाणी मात्र या स्पर्धेकरिता दिलं, त्याबद्दल साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यांचा आपण इकडनं मात्र स्वागत आणि सत्कार करून घेतोय. मायेची उब देणारी शॉल आपण पाहतायत आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सातत्याने एक गोड आठवण, अर्थातच या स्पर्धेचं मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन इकडनं मात्र साहेबांना सन्मानित केलं जात आहे. मान्यवर पाहुण्यांची मोलाची उपस्थिती. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला भेट दिली. चला जाऊयात लगेच मॅच कडे. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक जर आपण इकडनं पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थातच टीम सरवली पाडाच्या बाजूने राहिली आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाकरिता 5 मिनिटं इकडनं घेतली आहेत. येणारी 2 षटकांमध्ये आपल्याला इकडनं मात्र फक्त आणि फक्त 10 मिनिटांचा वेळ खर्च करायचा आहे. जास्त वेळ जर आपण खर्च करतायत तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. या दरम्यान चेंडू हलवा बॅटने अक्रॉस द विकेट जात असताना स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल इकडनं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसलेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. नेक्स्ट बॉल फटका हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. चांगल्या पद्धतीने जजमेंट, वेल टेकन. आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. हदरा क्रमांक 2 बसला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. कोण आलाय चर्चा होती. दामणगावचा वंडर बॉय नितीन पाटील सध्याच्या घडीला ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्या क्रमांकावर रँक करणारा बॅटर, ज्याने हाहाकार मचवलाय. दामणगाव टीम आता का फ्रंट फुटलाय, ज्या नावाची चर्चा होती अर्थातच नितीन पाटील इज ऑन द ग्राउंड.
आता बॅटिंग कशा पद्धतीने होईल, जिकडे दामणगाव टीम बॅकफुटला होती ती फ्रंटफुटला येताना दिसेल का, की सरवली टीमचं चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळेल, ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूने सरवली दुसऱ्या बाजूने दामणगाव, चर्चा सुरू आहे सामना मैदानाच्या आतमध्ये. इकडनं आपण पाहत आहेत दयानंदजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका कमालीचा आहे, टायमिंग चांगलं, क्षेत्ररक्षण इकडनं मात्र फंबलिंग होतीये आणि 1 2 का 4 सीमारेषा पार, चेंडू होतोय फरार. 4 धावा आलाय नितीनच्या पॅट मधनं, आगाज करणारा पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. ते त्यांनी पुन्हा एकदा दर्शवलंय. सुरुवात कशा पद्धतीने व्हायला हवी ते इकडनं मात्र स्पष्ट करत असताना टीम बॅकफुटला होती. इकडनं या चौकाराने चांगल्या स्थितीमध्ये दामणगाव टीमला नेऊन ठेवलंय. धावफलक आता 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये आता मात्र दबाव पूर्णपणे आलाय, कारण नितीन पाटीलनं सुरुवात कमालीची केली आहे. दबाव इकडनं मात्र जरूर गोलंदाजावर आहे, दबाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर देखील पाहायला मिळतंय. या दरम्यान चेंडू फटका फसलाय, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत, तिकडे मात्र झेल पासून दूर राहिलेत. एक धाव पूर्ण झालीये, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. दामणगाव टीमच्या डगआउटचा जीव आता मात्र धोक्यामध्ये आला होता, कारण नितीन पाटीलची झेल हवेमध्ये होती. इकडनं मात्र गोलंदाजाने थोडीशी चुकी केली, तिकडनं झेल थोडासा इकडनं जर पाहिलं तर अवघड होता. हाफ चान्सला फुल चान्स करणं गरजेचं होतं, कारण नितीन पाटील एक चांगले बॅटर आहेत. प्रफुल्लजी पाटील साहेब ज्यांनी आपल्या स्पर्धेकरिता पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. नक्कीच जे म्हटलं जातं ना, जिसने जिसने पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया, या ठिकाणी या आपलं मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू होता, चांगली लेंथ तिकडनं पाहायला मिळतीये. अडबा बॅटनं हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करत असताना योगेशने इकडनं मात्र स्ट्राईक रॉकेट केली आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नितीन आलेत. इकडनं दामणगाव टीम जर पाहिली तर थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने राहिलं. त्यानंतर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आला, परंतु मंगेश याने चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल चांगल्या लेंथवर होता, यॉर्कर लेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये हा चेंडू हाताळला होता. रनआउटची संधी तिकडे जरूर आहे, पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि योगेशला आता जावं लागेल डगआउटला. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3 बसत असताना योगेश भोईर इज अ बॅक टू द डगआउट. सिकारी साहेब, त्याचबरोबर दयानंद राऊत साहेब आणि या ठिकाणी शुभागमन होतोय प्रफुल्ल पाटील साहेबांचं. या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सन्मान्य संजूजी केणी साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या गावातील आजी माजी सदस्य असतील, सरपंच उपसरपंच असतील किंवा या समाजाप्रती ऋण फेडणारे महान व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय साईनाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे मित्र. वेळ कमी घ्या, कमिटी आपल्यासाठी थांबू शकते बट वेळ आपल्यासाठी नाही थांबू शकत, याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहतायत ज्याने मैदान बनवण्याकरिता इकडनं मात्र मदत त्यांच्या माध्यमातून आपल्याला झाली. टँकरनं पाणी पोहोचवलं गेलं आपल्या मैदानाला. इकडनं मात्र वेल बनवण्याकरिता ज्यांची मदत राहिली, या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांचं राहिलं अर्थात साईनाथजी पाटील साहेब, त्यांचं मान्यवर कक्षामध्ये आपण इकडनं मात्र सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला भेट दिली आमच्यासाठी, आपण इकडनं मात्र वेल दिली आमच्यासाठी, आपण इकडनं मात्र आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित प्रमोदजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं देखील आपण इकडनं मात्र शाही सन्मान करून घेतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आपण एक सन्मान करून घेतो. मॅच सुरू ठेवायचं, मॅच स्टार्ट करायचं तिकडे. आपण पाहतायत साहेबांचा मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान होत असताना या दरम्यान चेंडू मात्र यू मिस. काय घडलंय? ओ माय गॉड, एका क्षणासाठी असं वाटलं की दांडी गुल झाली. इकडनं पंच आणि गोलंदाज अगदी समोर आले. नक्कीच दबाव दामणगाव टीमवर देखील आहे. इकडे पूर्णपणे नजर टिकली आहे. नितीन पाटील क्या करेगा आज, जलवा बिखेरेगा क्या? पुन्हा एकदा नितीन पाटीलची ती बॅटिंग पाहायला मिळेल का? सूर्योदय शिकारी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील, बनतील प्रेक्षक. चेंडू मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार. नितीन पाटीलचा ब्लास्ट, 6 धावा, षटकार. नितीन पाटीलच्या या षटकारानं आता धावफलक 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता दबाव गोलंदाजावर इकडनं मात्र जनरेट झालंय. नेक्स्ट बॉल लेग कटर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूने वलतील. पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव पुन्हा एकदा अवांतर प्राप्त होईल. पंच जो काही निर्णय देतील त्या निर्णयाशी सहमत राहायचंय, कारण तिसरे पंच इकडनं उपलब्ध नाहीयेत. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. अंपायर इज बेस्ट जज असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. नक्कीच इकडनं मात्र पंचांचा सन्मान मान तुम्ही इकडनं मात्र करायचं, कारण पंच हे मैदानाच्या आतमध्ये एखाद्या गुरुपेक्षा कमी नाही आहेत. या दरम्यान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटना फटका हवा तसा बॅटवर येत नाहीये. चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती. नितीन आणि सूरज ही जोडी दामणगाव टीमची बेस्ट बॅटिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्सकडे संधी आहे, दोन्ही बॅटर्सकडे क्षमता आहे मोठे फटके अटेंड करण्याची, आणि ती क्षमता इकडनं मात्र दर्शवावी लागेल. नितीन पाटील नावाचं वादळ तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. ते थांबवणार का टीम सरवली पाडा, की ती वादळी केली सातत्याने सुरू ठेवणार नितीन पाटील? याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. नेक्स्ट बॉल अडवा बॅटला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. वाडा कॅच. नितीन पाटील याला आता जावं लागेल डगआउटला. मोठा मासा आता झाला अडकला गेलाय. नितीन पाटीलला डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय. बॅटर नितीन पाटील इथं पाठवतो डगआउट. ठिकाणी आमच्या या ठिकाणी पाहायला गेलं तर नारी शक्ती पराशक्ती असं म्हटलं जातं, आणि आमच्या गावचे महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित होत आहे. या सर्व माय भगिनी महिला मंडळाचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शिवनेरी स्पोर्ट आयोजित शिवनेरी चषक आपण पाहतोय, आणि चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आपल्यामध्ये उपस्थित संजयजी खेणे साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये लगेच सन्मान करून घेतोय. नक्कीच त्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात या ठिकाणी मात्र योगदान देखील केले. साहेब आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान होत असताना नक्कीच इकडनं मात्र मौल्यवान सहकार्य साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता अर्थातच शिवनेरी चषकाकरिता प्राप्त झालं, त्याबद्दल आमच्या संपूर्ण शिवनेरी स्पोर्ट्स कडनं आपलं या ठिकाणी मात्र शाही सन्मान आणि खूप खूप धन्यवाद. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी पाहतोय आमच्या माय भगिनी टोकूबाई महिला बचत गट यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला जाऊया लगेच मॅचच्या दिशेने. तिकडे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. या दरम्यान चेंडू मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे आता बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केलाय बॅटरला. पंच इकडनं मात्र दोन्ही हात समांतर, डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. पंचांशी कोणत्याही पद्धतीने वाद करायचा नाहीये, पंचांशी कोणत्याही पद्धतीने वाद करायचा नाहीये. याचा सन्मान करायचा आहे पंचांचा. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो चांगली स्पर्धा आहे आणि आपण चांगल्या
लाडक्या व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. आपणही समजून घ्यायच्या आहेत काही गोष्टी. इकडनं आपण पाहताय पंचांचा इशारा आलाय नो प्लस वन अशा या चेंडूवर मात्र 2 दबाव प्राप्त होत आहेत. पंचांचा इशारा आलाय फ्री हिटचा. उघडा डोले पहा नीट कारण पुढील चेंडू इकडनं मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिटवर खुल्या मनाने ओपन माइंडेड स्ट्रोक इकडनं तुम्ही खेळू शकता. तुम्हाला बाद दिलं जाणार नाहीये. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. चला स्पीडअप करायचंय. आपण पाहतायत जुनांदुर्गी टीमचे एक जबरदस्त बॅटर अर्थातच प्रफुल्ल पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सातत्याने जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन त्यांच्या मदतीने आम्हाला प्राप्त होत असतं. नक्कीच चांगल्या पद्धतीने इकडनं मात्र क्रिकेट देखील जुनांदुर्गी टीम करतात ते खेळतात. सध्याच्या घडला तरी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला तरी एका बाजूने दामणगाव टीम तर दुसऱ्या बाजूने स्तरवलीपाडा टीम. एक चांगली लढत, एक चांगली फाईट. नेक्स्ट बॉल फटका सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरला. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. रनआउटची संधी जरूर होती. काय घडलंय थ्रो जर पाहिलं तर एक्झॅक्टली स्टंपच्या बाजूला होता. तिकडे मात्र गोलंदाज चेंडूला जज करू शकले नाहीयेत आणि त्या कारणास्तव आपण पाहताय दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पडून पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र तिसरं संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती जर धावा आपण पाहिल्या तर ते जाऊन पोहोचले ते म्हणजेच 27 अर्थात 27च्या घरामध्ये. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचंय. विजयी संघ अर्थातच ग्रीष्मा 11 आमनेपाटा टीम आपण रेडी राहायचंय. यामधून विजयी होणारा संघ आपल्या समवेत 2-2 हात देताना दिसेल. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टीम दामणगाव थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळतीये कारण ज्या अनुषंगाने इकडनं बॅटिंग व्हायला हवी होती त्या अनुषंगाने बॅटिंग झाली नाहीये. नितीन पाटील लवकर बाद झाले. त्यांनी चांगली बॅटिंग जरूर केली. वैयक्तिक बॅटिंग करत असताना नितीन पाटील यांनी 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. परंतु ज्या अनुषंगाने नितीन पाटीलवर भरोसा दाखवला होता, जी जबाबदारी नितीन पाटीलवर होती ती जबाबदारी ते स्वीकारू शकले नाहीयेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक बाजू आपण पाहिली परंतु दुसरी बाजू पाहणं बाकी आहे. कारण सूरज पाटील देखील एक कमालीचे बॅटर आहेत. एक आक्रमक बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु सध्याच्या घडीला त्यांच्या फॉर्मने ते थोडेसे झगडताना दिसलेत. इकडनं मात्र जशी बॅटिंग व्हायला हवी तशी बॅटिंग त्यांची होत नाहीये. काही स्पर्धेमध्ये आपण पाहिली परंतु इकडनं कमबॅक करण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. इकडनं टीमला देखील कमबॅक करावं लागेल आणि सूरज पाटीलला देखील कमबॅक करावं लागेल. जे मोठे स्ट्रोक सूरज पाटील गेल्या काही वर्षांमध्ये खेळत होते, ग्रामीण क्रिकेट जे सूरज पाटीलने दामणगाव करिता गाजवलं ते इकडनं मात्र आता ओरिजिनल 40+ मध्ये देखील प्रदर्शन दर्शवावं लागेल. सूरज पाटीलला इकडनं हिरो बनण्याची संधी आहे. गोलंदाज सज्ज होत असताना शेवटचं षटक घेऊन भोलेनाथ पाटील. सूरज करिताचा पहिलाच बॉल वाडा डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खूप जास्त वेगानं प्रचंड वेग चेंडूने धारण केलं आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅटरला बीट करत असताना निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. लेंथ जबरदस्त पाहायला मिळते. आडवा बॅटनं सातत्याने स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न इकडनं बॅटर जरूर करतोय. चेंडू जर पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजाच्या रेंज पासून दूर ठेवण्याचं काम गोलंदाजाने जरूर केलंय आणि इकडनं बॅटर्सना जर आपण पाहिलं तर अडचणीमध्ये टाकणारी गोलंदाज भोलेनाथ पाटीलची पाहायला मिळतीये. सूरज पाटील सारख्या महान बॅटरला आता इकडनं मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललं गेलंय. त्याच्या हातात हातकड्या टाकण्याचं काम केलंय इकडनं गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल आडवा बॅटनं पुल करायचा होता. हा चेंडू देखील जबरदस्त आहे. काय गोलंदाजी केली जाते, ॲक्युरेट गोलंदाजी, जबरदस्त मारा, सिर्फ देखते रहो. हेच काम इकडनं मात्र सूरज पाटील साठी गोलंदाज करताना दिसतात. फ्रेम मध्ये एका क्षणासाठी गोलंदाज येत आहेत, त्यानंतर यष्टिरक्षक येत आहेत
असं वाटतंय की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चेंडू टाकण्याचं काम करतोय आणि तो चेंडू यष्टीरक्षक पकडण्याचं काम करतोय. सूरज पाटीलला इकडनं बॅटिंग चांगली करावी लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिले 3 चेंडू तर निर्धाव आले. दबाव सूरज पाटीलवर देखील आहे. या दरम्यान चेंडूवर बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन चांगले, टायमिंग हवं तसं करू शकलं नव्हते. सिंगल धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडनं केलाय परंतु नकार दिलाय. इकडनं बॅटर सूरज पाटीलनं. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ माली आहेत. त्यांच्याकडे देखील कॅपेबिलिटी आहे. ती कॅपेबिलिटी, ते अनुभव, ती बॅटिंग इकडनं मात्र स्पष्ट करावी लागेल विश्वनाथ जाधव यांना, विश्वनाथ माली यांना. ऍक्च्युली आपण पाहताय तर विश्वनाथजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्लॅन मिस, जबरदस्त चेंडू इकडनं पाहायला मिळतंय. उजवी एष्टी पकडून चेंडू टाकला जातोय. 7व्या-8व्या स्टंपवर इकडनं मात्र गोलंदाजी केली जाते. जर आपण पाहिली तर एक्झॅक्टली आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग चांगली आहे, पिचिंग जबरदस्त आहे आणि त्यानंतर पूर्णपणे दामणगाव टीमच्या बॅटर्सना आता जखडून ठेवलंय. का आमची टीम प्रथम क्रमांकावर रँक करते ते इकडनं मात्र सरवली टीमच्या गोलंदाजाने दाखवून दिलंय. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील सुंदर आहे. षटकाची याच बरोबरीने होईल समाप्ती. फलंदाज देखील बाद झालाय आणि याच बरोबरीने आपण पाहता पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा टीम दामणगावने बनवले ते म्हणजे 28 आणि 29. 29 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. पाहूया त्या टार्गेटचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. तर या ठिकाणी आपण ओलिया स्वागत आणि समारंभाकडे या ठिकाणी आपण पाहू शकता. ठकुबाई बचत महिला गट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठासमोर यायचा. आपला या ठिकाणी मेगा सत्कार केला जाईल. मी विनंती करतो आयोजक टीम अर्थात सिनार मात्रे असतील, प्रफुल्ल पाटील असतील, सूर्योदय सिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया ठकुबाई महिला बचत गट जुन अंदुर्की शिवाजीनगर या महिला मंडळाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वागत आणि सन्मान आपण करूया. नारी शक्ती पराशक्ती असं नेहमी म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंनी जे रोपटं लावलं गेलं, आज आपण पाहतोय की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं जात आहे. पहिली महिलांची शाळा त्यांनी चालू केली आणि त्या ठिकाणी शिक्षण घेऊन आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की त्यांना 50% आरक्षण लाभलं गेलं आहे आणि कुठेच कमी नाहीत. कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी महिला भगिनी आमच्या तत्पर असतात. आज आपण पाहतोय की महागाईचं सत्र आहे परंतु या महागाईच्या सत्रामध्ये आपण बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या घर प्रपंच चालवण्यासाठी चांगले योगदान देत आहेत. म्हणजेच आपण पाहिलं तर त्यांचंही खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी केलं जातं त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान मेगा सत्कार या कमिटीच्या माध्यमातून. क्या बात आहे, आपण आलात या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सिनारजी मात्रे साहेब आहेत, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान आणि या स्पर्धेसाठी आजच्या दिवसात भेट देण्यासाठी उपस्थित झालेले सन्माननीय सिनारजी मात्रे साहेब आहेत, त्यांचा करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उपदार माहिती शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि पाहतोय आपण या स्पर्धेची आठवण. सिनारजी मात्रे साहेब आमच्या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. क्या बात आहे, पाहू शकता आपण एक चांगला लाडका व्यक्तिमत्व आहे. दिलदार मनाचा राजा माणूस दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय मात्रे साहेबांचा या ठिकाणी येतो स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय मान्य श्री आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय आपण पाहू शकता व्यासपीठावरती विराजमान आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचा करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. चला आपण शतरक्षण लावून घ्यायचा, वेळ विलंब न लावता पंचाने विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष घालायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण इंटिमेशन मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण करूया या ठिकाणी यंग डॅशिंग आणि एक चांगली पर्सनॅलिटी असणारे तुम्हा सर्वांचे लाडके प्रफुल्लजी पाटील साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, त्या युक्तीप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून छोटासा का होईना परंतु संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस, असं नेहमी म्हटलं जातं ना का जिसने प्यासे को पाणी पिलाया उसने सातो समुंदर को नीचे दिखाया. असं एक उत्तम काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रफुल्लजी पाटील साहेबांनी केलं गेलं आहे.
आपण पाहतायत प्रफुल्ल पाटील एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. सातत्याने जर आपण पाहिलं तर प्रोत्साहन देखील जुनादुर्गी टीमला करत असतात. जोगेश्वरी जुनादुर्गी टीमच्या पाठीशी त्यांचा चांगला हातभार असतो आणि सध्याच्या घडीला त्यांचा सन्मान मैदान या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये झालं. खूप खूप धन्यवाद प्रफुल्लजी पाटील साहेब, आपण या स्पर्धेला भेट दिली. चला जाऊया लगेचच आपण निश्चितच आपण पाहूया या ठिकाणी सन्माननीय सूर्योदय शिकारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर कूलर आहे आणि त्यांचाही करूया आपण याचं जे स्वागत आणि सन्मान. प्रत्येक मान्यवराने आपण पाहिलं तर तन मन धन ज्या पद्धतीने होईल ती सेवा या स्पर्धेसाठी केली गेली आहे. कारण एका नावारूपाला चांगली स्पर्धा आपण पाहतोय. शिवनेरी चषक आणि चषकासाठी आपण पाहतोय की उत्कृष्ट गोलंदाजासाठी सूर्योदय शिकारी साहेबांनी या ठिकाणी पाहिलं तर कूलर दिला गेला आहे. तर त्यांचा करूया आपण या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो आयोजकाने त्यांचा या ठिकाणी मेगा सत्कार करायचा आहे. सत्कार मूर्ती आपण पाहतोय सन्माननीय सूर्योदय शिकारी साहेब. आपण पाहतोय या विभागातील उद्योजपती सन्माननीय सूर्योदय शिकारी साहेब यांचा केलाच जातोय मेगा सत्कार. त्या बात आहे, या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जो चांगला गोलंदाज ठरेल त्याच्यासाठी कूलर आहे. खूप खूप धन्यवाद. बोलूया आपण सामन्याकडे. धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 28 लागली गेली आणि 29 धावांचं लक्ष आहे. महेश टर्न होत आहे. पहिल्या चेंडूची फेकी क्या बात आहे, अप्रतिम झाली गेली आहे. आपण पाहिलं तर भरपूर चर्चा कालच्या दिवसापासून या मॅचची आपल्याला पाहायला मिळाली होती की मॅच अशी होईल, मॅच तशी होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये समजलं की सातत्यपूर्वक जो कामगिरी करतोय त्याचाच बोलबाला राहतोय. या ठिकाणी पाहिले की धामणगाव टीमची कुठेतरी कामगिरी कमी पाहायला मिळाली. परिणामस्वरूप धावसंख्या धावफलकावरती फक्त 28 लागली गेली. 29 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहतोय. पहिली धाव कंप्लीट केली जाते रवी याच्या माध्यमातून. निश्चितच आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये एक चांगलं जेवण उत्कृष्ट चविष्ट स्वादिष्ट दिलं गेलं आहे सन्माननीय संजय पाटील आणि अजित जाधव यांच्याकडून. तर सर्वांना विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. सन्माननीय श्यामजी शंकर साहेब अर्थात आमचे गुरुजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आपण पाहतो या चेंडूवरती आल्या 3. यस, ज्यांच्या पाठीचा आणि आपण पाहिलं त्यांच्या काठीचा आम्ही मार सहन करून इथवर पोहोचलो गेलो असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित झाले. कारभार सर वेलकम वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 6 अंकावरती. माफक लक्ष आहे 29 धावांचं, परंतु त्याच्यासाठी द्वंद्व इथं मैदानाच्या आतमध्ये अजून एखादी बाउंड्री पाहायला मिळत नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 6 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पाहायला मिळतंय ऑन साइडला येते काव कॉर्नरला 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 7 या धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला जातोय. 29 धावांचं लक्ष आहे. अध्यक्ष साहेब अर्थात महेश माली गोलंदाजी मार्कवरती या असोसिएशनची आपण पाहतोय. या वेळेस क्या बात आहे, चेंडूला बरोबर मिडल ठेवला होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला आणि या ठिकाणी डॉट चेंडूची झाली सांगता समाप्ती होते. पहिला षटक आणि धावसंख्या पण जर पाहिली तर बिनबाद 7 अशी अवस्था आहे. जशाच तसं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये काम पाहिलं जातंय. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल हा खूप साम्य आहे. आपण पाहतोय फलंदाजी करत असताना एकटा बॅटिंग त्या ठिकाणी करतोय, परंतु त्याला 11 जण मात्र आउट करण्यासाठी तडफडतायत. तसं जीवनामध्ये एखाद्या सामाजिक कार्यामध्ये चांगलं काम करतोय ना, तर त्याला खाली कसं आणता येईल याच्यासाठी संपूर्ण परिसर त्याच्या मागे हात धरून लागतोय. कारण नेहमी म्हटलं जातं तुम्ही ज्यावेळी चांगले काम करताय ना त्यावेळेस तिथं अडथळा येत नाहीये तर ते काम चांगलं होत नाहीये असं स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असतात. आणि तसंच या क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत त्या जीवनाचे मेल खाणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित तुम्ही ज्यावेळेस बॅटिंग करताय त्यावेळेस समोरच्यानी जर टाकलेला चेंडू तुम्ही जर व्यवस्थित टोलवला नाहीये तर तुम्हाला तो घातक ठरू शकतोय. गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय सुनील भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली टीम नावा रूपाला आपल्याला पाहायला मिळाली आहे. आई गावदेवी धामणगाव वर्सेस या ठिकाणी पाहतोय त्यात ताकदी तोला मोलाची बालाजी स्पोर्ट सरवली पाडा.
चला घाई करायचा, स्पीडअप करायचा आहे, वारंवार तुम्हाला सूचना केली जाईल. प्रति 2 शब्दामागे फक्त एकच ऐकायला मिळेल. घाई करा आणि स्पीडअप करा. या ठिकाणी उडवला जरूर आहे, शतरसे घेतोय, चुकी पाहायला मिळते. लोक या जितो मॅच हा सूत्र आहे, त्याचं तंतोतंत पालन इथं होत नाहीये. या ठिकाणी कारभारी सर आहेत, गणिताच्या भूमितीच्या तासाला आम्हाला सूत्राची खूप गरज असते आणि तसं क्रिकेटच्या खेळालाही सूत्र असतात. त्यातला एक सूत्र म्हणजे लो कॅच जितो मॅच, घ्या कॅच जिंका मॅच असं पाहायला मिळतं. त्याचं पालन काय या ठिकाणी होत नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय पण धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 9. पुन्हा एकदा पाहतोय पण लॉंगॉनच्या रिझनला चेंडू येतोय, उचलला जातोय आणि अधिक ताकदीने तीव्रतेने या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु लेझी आणि काय अंदाज धोनीचा पाहायला मिळाला. महेश दादांचा फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. चेंडू घेतला आणि फेकून दिला. धोनीच्या अंदाजाने रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. सन्मान्य ओमकारजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम, आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की पाण्याची व्यवस्था ही केली गेली आहे, खास करून बॉटल जे दिलं गेलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं तर या विभागामध्ये ज्यांचं आदराण नाव घेतलं जातं, खऱ्या अर्थाने कुठल्याही क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे कसं असेल, कमी तिथं आम्हीची भूमिका ओमकार साहेबांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. आणि या स्पर्धेला त्यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओल्या खेळाकडे या ठिकाणी सुनील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, क्षेत्ररक्षणा मात्र साथ द्यावी लागेल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, कव्हरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव घेतली जाते आणि फेकी ही पाहिले तर चांगली होते. तालमेल पाहायला मिळाला नाही दोघांमधून. सन्मान्य तेजलजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवनेरी स्पोर्ट जून अंदुर्गी शिवनेरी चषक 2026 मध्ये. पुढे चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु हवं तसं बॅटच्या पट्टीमध्ये येत नाही आहे. कारण आपण पाहतोय या सत्रामध्ये अजूनही एकही बाउंड्री पाहायला मिळाली नाही आहे. म्हणजे समजू शकता की आपण किती लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. फक्त क्षेत्ररक्षणा मात्र त्याची साथ द्यावी लागेल. कारण नेहमी म्हटलं जातं ना की कीर्तनाला साथ टाळ चिपल्यांची जर लागली तर त्या कीर्तनाला रंगत निर्माण होते. तसंच या गोलंदाजाला साथ जर क्षेत्ररक्षणाची लाभली तर त्याला उंची लाभेल, यात मात्र काही शंका नाही. या पाहूया, पुन्हा एकदा टर्न होतोय. आता मात्र उडवला शॉट, चेंडू पाहता पाहता जातो सीमा पार. बिग हिट षटकार. धावाला आकार मिळतोय. 18 धावांवरती धावफलक जाऊन सजला जातोय. 27 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी आता मात्र या फटक्याने सामन्याला जवळ केलेला आहे, सर करण्याच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत. दिलीप पाटील म्हटलं तर एक पिंच हिटर, केव्हाही आपण त्यांची बॅटिंग जर पाहिली तर अतिशय ताकदी तोला मोलाची पाहायला मिळते. तर या ठिकाणी पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 18, उर्वरित 2 षटकांमध्ये आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. तर आपण बोलूया, आपल्याकडे वेळ आहे तर स्वागत आणि सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे गुरुवर्य सन्माननीय भाऊशंकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हे करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. भाऊ कारभारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा या इथे आपण पाहिलं तर ते कार्यरत होते आणि त्या विभागामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडवण्यात आले. एका प्रांजल मताने प्रांजल शिक्षण देत असणारे आमचे गुरुवर्य सन्मान्य कारभारी सर आपण पाहू शकता, त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शॉल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर ओल्या खेळाकडे
ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरं पाहतोय सूरज पाटील. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल हाताला गेला. धावसंख्या पुढे सरकले 19 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. सूरज काय करतं पाहूया. यावेळेस टॅप केले गेलं. कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केले गेलं. सिंगलने खेळ पुढे जाते. 20 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय मगन गोपाल मात्रे यांच्या स्मरणार्थ शिवनेरी चषक आपण पाहतोय. या चषकामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, मंचावरती आमचे लाडके मान्यवर आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक राजा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस आपण पाहतो की खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पायांची हालचाल नाही आहे, फुटवर्क नाही आहे. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पाय पुढे सरकावा लागेल, तसं काही दिसलं नाही आहे या ठिकाणी आणि निर्धावची सांगता होते. धावसंख्या कमी असली तरी एक फाईट देण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गावदेवी धामणगाव संघाच्या सर्व गोलंदाजाच्या माध्यमातून हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु ते हरतो कसं याला खूप महत्व आहे. क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली हिट. बॅटर बाद होते बॉलच्या स्वरूपात. या वेळेस एक जातोय तर दुसरा येतोय. आता मात्र येतोय भोलेनाथ पाटील. यस, या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की आपण ही संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहायचं आहे. खास करून आपण पाहिलं तर महिला मंडळ आपणास विनंती आहे की आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणाला पुन्हा एकदा हजेरी लावायची आहेत. या ठिकाणी पाहिलं तर चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय आणि भरपूर मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येत आहेत. नेहमी म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. सलग हा दुसरा दिवस आहे, परंतु एक एक्स्ट्राचा समालोचक त्यांच्यासाठी मागून ठेवला आहे, कारण एवढे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. पुढे चेंडू यावेळेस अति ताकदवार फटका काव करण्याच्या रिझनला येतोय. पाहूया, क्षेत्ररक्षक दुरून आलेला आहे. सिंगल. हा ना, तू मै मैदानाच्या आतमध्ये नेहमी होतंय ना. कधी कधी कामाला जायला उशीर झाला तर बाबा सांगते जा रे आणि मग मुलगा सांगते नको रे असं तालमेल या ठिकाणी पाहायला मिळते. धाव घेऊ की नको घेऊ आणि या ठिकाणी पाहतोय सिंगल धावसंख्या पुढे सरकते 21. अजूनही आपण पाहतोय 8 धावेची आवश्यकता आहे. बोल्ट इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 8 धावाची आवश्यकता आहे. पुढे चेंडू हाताळण्यासाठी तयार होते. गोलंदाज सरसावतोय. आता मात्र क्या बात आहे, स्विंग अँड मिस नेहमी म्हणतो त्या पद्धतीने आता मात्र आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने हा चेंडू वल्ला जातोय. काहीसा समजला नाही या बॅटरला आणि निर्धावची सांगता होते. मॅच बनते की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. म्हणून तर म्हटलं जातं ना, शेवटच्या चेंडूपर्यंत आशा सोडायची नसते. सास है तब तक आस है. खूप खूप धन्यवाद आमच्या ठकवाई महिला मंडळ बचत गटाचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी भेट दिली. त्यांचं पुन्हा एकदा मी करेन खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा लाभलं आहे. खूप खूप धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. यावेळेस फटका फसलाय. क्या बात आहे, कॅच, वेल जज कॅच. कहाणी भेटती या ठिकाणी फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मॅच मात्र बनण्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट ठरेल का हे पाहण्यासारखं आहे. चला स्पीडअप करा. पंच विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपणही इंटरव्हेंशन करत राहा आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवा. मित्र, आपण जेव्हा स्पर्धा आयोजन करतोय ना, तेव्हा आयोजकांच्या मनामध्ये तीच धास्ती असते की संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल जी आहे ती दिवसा उजेडात व्हावा. आणि याच्यासाठी सर्वांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये थोडंसं सहकार्य करा. धन्यवाद.
श्रीधरजी गोराटकर साहेबांचे या ठिकाणी मात्र उपस्थिती दर्शवली जाते. श्रीधरजी गोराटकर साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. आपण पाहतायत आजचा दिवस मेगा फिनाले डे, शिवनेरी चषक 2026 चा महासंग्राम, महान सोहळा आपण पाहतायत. मेगा फिनाले डे फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडनं मात्र प्रेक्षक, पाहुणे आणि खेळाडू इकडनं सहभाग करताना दिसलेत. शिवनेरी चषक 2026 मध्ये आपण पाहतायत 6 चेंडू आणि 8 धावा. क्या बात आहे. 29 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली टाईट सिच्युएशन पाहायला मिळते. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. वारंवार ते सूचित केलं जाते. आपण स्पीडअप करायचा, घाई करायचा आहे, बस आता तेच आपल्याला करायचं आहे. दर्शनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना आता रंगलाय. योगेश भोईर या ठिकाणी पाहूया, योग जुलून येतोय काय विजयाचा की सामर्थ्य दाखविल या ठिकाणी. सरवली पाडा काय घडतं, काय बिघडायला येणारा काल सांगून जाईल. सामन्यामध्ये रंगतदार स्थिती. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय, भरपूर टायमिंग दिला गेला आणि चेंडूला मात्र फेकून दिलं. फाईन लेगच्या रिझन मध्ये सीमा पार येतोय चौकार. संघनायकाने या ठिकाणी योगेश भोईर याच्यावरती विश्वास टाकला, परंतु मला तरी वाटतं विश्वनाथ जर असतात गोलंदाज तर त्याच्याकडे चांगली अबिलिटी, क्षमता आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुली जागा नसते. पाहूया योगेश पुन्हा एकदा तयार होतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती, अलटी पलटी करण्याचा प्रयत्न. हा ना तू या ठिकाणी पाहायला मिळालं. क्या बात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलं जातं. असं म्हटलं जातं धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एका चौकाराचा धक्का डॉट चेंडू जाऊन देतोय. आपण पाहतायत अनंताजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. 4 मध्ये 4. पुन्हा एकदा गोलंदाज पाहूया. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न होता, तसा पटका खेळता आला नाहीये. ऑन साइडला चेंडू येतोय, चांगलं गॅदर केलं गेलं आहे. सिंगल. क्या बात आहे. जिद्द चिकाटी संघर्षाचं वातावरण निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहे धामणगाव टीम. बट या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते. बालाजी सरवली पाडा या ठिकाणी पाहतोय आपण संघर्ष करतोय, एका धावेसाठी आपण पाहायला मेहनत करतोय. जिद्दीने चिकाटीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळेस फ्लाईट डिलिव्हरी टाकली होती, परंतु हवं तसं खेळता आलं नाही. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनच्या रिझल्टला चेंडू कलेक्ट केला जातोय आणि या ठिकाणी सिंगल. क्या बात आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच येते असं वाटतंय, कारण येणारे चेंडू 2 आणि विजयाचं समीकरण 2 पाहायला मिळतं. हर्ष काय म्हणशील या मॅच बद्दल? हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, हृदयाची धग 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 धड धड वाढवणारा सामना. क्लोज इन्काउंटर. मॅच आता गरम झालीये. कोणता संघ जिंकणार, टीम सरवली की टीम दामणगाव? सामना टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच होईल. या गोष्टीकडे दोन्ही टीमने लक्ष द्यायचंय. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. एका बाजूने योगेश तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत भोलेनाथ. शेवटचे 2 चेंडू आणि इकडनं मात्र धावांची गरज आहे, ती म्हणजेच 2. क्या बात आहे. आपण जसं या ठिकाणाहून जसं प्रवास करत येतोय त्याप्रमाणे खड्ड्यामध्ये आपला जीव धाक 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 होतोय, तशी मॅच मात्र पाहायला मिळते. टर्न होतोय, पाहूया. या ठिकाणी मात्र झेल उडाला होता, परंतु आपण पाहिलं तर अवक्या बाहेर. आता मात्र सिंगलच घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष मैदानात चालू आहे. आग जणू काय पेटल्या दोन्ही टीमच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती हवी आहे शेवटची 1 धाव. निश्चित हा सामना आवडला असेल तर निश्चित जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवनेरी चषकाचा विजय होईल. नक्कीच शिवनेरी चषकामध्ये एक हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. दामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये सरवली पाडा टीम. रंगतदार लढत. दोन्ही टीम इकडनं मात्र स्वतःचा 100% एफर्ट्स लावतात या मॅच करिता. इकडनं सामना टीम सरवली हरणार नाहीये, परंतु दामणगाव टीमला 1 धाव वाचवावी लागेल जर सामना सुपर ओव्हर मध्ये न्यायचा असेल. शेवटचा 1 चेंडू 1 ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये.
तिसरे पंच आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. मैदानी पंच जो काही निर्णय देतील तो निर्णय आपण एक्सेप्ट करायचा आहे. शेवटचा एक चेंडू एकची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये दामणगाव की इकडनं मात्र त्यांच्या विपक्षामध्ये असणारी टीम अर्थातच सरवलीपाडा. रंगतदारपणा इकडनं वाटलाय या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एका चेंडूवरती 6 धावा असल्या तर त्या बनताना कित्येक वेळा पाहिल्यात, परंतु एका चेंडूवरती 1 धावा असताना त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते की फटका वरून खेळायचा खालून खेळायचा आहे. याच्यामध्ये नेहमी सामने फसताना दिसत आहेत. आपण स्पीडअप करायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हा प्रेशर आम्ही समजू शकतोय, परंतु कमिटीचा विचार करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील, जो असेल तो दिला जाईल. कारण या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायरची काही सुविधा नाही आहे. दोन्ही टीमने लक्षात ठेवायचं आहे. एका चेंडूवरती एका धावीची गरज. पाहूया काय घडतं. येणारा काल सांगून जाईल, परंतु खऱ्या अर्थाने सामना कसा असावा तर सामना असा असावा. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या राबवण्यात आलेल्या स्पर्धा त्यातले एक नामांकित स्पर्धा म्हणजे शिवनेरी स्पोर्ट चषकाचा हा चित्त थरारक सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. योगेश भोईर पहिल्या चेंडूवरती आला तर चौकारतात, नंतर त्या धक्क्याने सावरताना या ठिकाणी दिसतोय. अंतिम क्षण पाहूया. धाकधूक वाढली आहे. गेम ऑन. हलक्या हाताने खेळला आहे, परंतु या ठिकाणी पाहत आपण नितीन चुकतय की गोलंदाज चुकतय. याच्यामध्ये मात्र विजय सरस होतोय. खास करून बालाजी स्पोर्ट सरळ